एक महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कोकाटेंचं स्वागत करण्यात आलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्याकडून सत्कार करण्यात आलाय। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांकडून माणिकराव कोकाटे यांची पाठराखणही करण्यात आली आहे। आम्ही काँग्रेसचे, राष्ट्रीय काँग्रेस राहुल गांधीचे माणसे तरी कोकाटे साहेबांचा आम्ही सत्कार करतोय। का करतोय? चांगले म्हणूनच करतोय ना। बारीक सारी गोष्टीवर त्यांचं फार लक्ष आहे, विरोध करीतच राहतील लोक। जे विरोधकांचं कामच ते, आणि काहींना वाटत नाही त्यानं मंत्रीपद राहावं म्हणून, असताना विरोध होतो। चांगल्या माणसालाच विरोध होतो। अशा कृषी मंत्री आहेत की सर्वसामान्य शेतकऱ्यांना केव्हाही कोणीही फोन करू शकतो। सच्चा बोलणारा, खरा बोलणारा नेता आहे। नाशिक जिल्ह्यातला एकमेव नेता आहे आणि त्या नेत्यासाठी आम्ही आत्मदान सुद्धा करू शकतो आणि करणार, पण त्यांचं पद द्यायला नको। नेते विरोधक डोपराला मत लावायचं काम करू राहिले आता फक्त। कोकाटे साहेबांनी ज्या 2-3 घटनांवर त्यांचा जो राज्यामध्ये उद्रेक झाला, त्यात सगळ्यात महत्त्वाची घटना अशी होती की मागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेला अवकाळी पाऊस झाला त्यावेळेला याचे पंचनामे होणार का, तर कोकाटे त्यावेळेला बोलताना असं मला जाणवलं की हो, जी पिकं शेतामध्ये आहेत उभी त्यांचे पंचनामे होतील, जे पिकं काढून निवारण येईल त्यांचे पंचनामे। सर्व पक्षाचे लोक माझं स्वागत करतील। मी सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन बरोबर चालतो। सर्व पक्षाच्या शेतकऱ्याला जात नसते, शेतकऱ्याला धर्म नसतो, शेतकरी हा शेतकरीच असतो। त्यामुळे सर्व पक्षाच्या, सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करतो। त्यामुळे सर्वच माझ्या बरोबर येतील याची मला खात्री आहे। धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर चाललेले आहात।